महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जे आरक्षित प्रभाग असतात त्याच्या कार्यप्रणालीबाबत राज्य शासनाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे। 9 ऑक्टोबरला जाहीर केल्याप्रमाणे यंदा महानगरपालिका निवडणुकीत मुंबईचे जे आरक्षित जागा असतात, प्रभाग असतात, त्याची चक्रकार पद्धतीने सोडत करण्यात येणार आहे। हे या अधिसूचनेत देखील म्हणण्यात आले। आता या चक्रकार पद्धतीमुळे सध्याचे सर्व आरक्षित प्रभाग बदलले जाणार असून आठवड्याभरात प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे बऱ्याच नव्या चेहऱ्यांना आणि आरक्षित उमेदवारांना नव्याने त्यांच्या वॉर्डामध्ये संधी मिळू शकते। आता प्रभाग आरक्षण सोडत ज्या चक्रकार पद्धतीने होणार आहे, ही चक्रकार पद्धत काय असते, याचा उमेदवारांना कसा फायदा होईल, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। आता ही चक्रकार पद्धत काय आहे हे सांगण्यापूर्वी काही महत्त्वाची माहिती म्हणजे अनुसूचित जमाती, महिला आणि खुला प्रवर्गाच्या यावेळी मुंबईमध्ये 17 आरक्षित जागा असणार आहेत। अनुसूचित जमातीच्या यामध्ये 2 असतील आणि इतर मागासवर्गीयांच्या देखील 61 जागा असतील। त्यात देखील इतर मागासवर्गीयांच्या ज्या जागा आहेत तिकडे महिला आणि पुरुष असे आरक्षण वेगळं काढण्यात येईल। त्यानंतर जे उर्वरित सर्वसामान्य गटात देखील एक महिला प्रवर्गाचा आरक्षण काढण्यात येईल आणि मग उर्वरित सर्व प्रभाग जो आहे तो खुला प्रभाग म्हणून जाहीर करण्यात येईल। आता हे सगळे जे आरक्षण मिळणार आहे ते चक्रकार पद्धतीने काढण्यात येतील, ज्यामुळे सर्व आरक्षित प्रभाग यावेळी बदलले जाण्याची शक्यता आहे। आता प्रभाग आरक्षण सोडत ज्या चक्रकार पद्धतीने होणार आहे, ही चक्रकार पद्धत काय असते हे तुम्हाला सांगतो। चक्रकार पद्धत सायकल मेथड ही प्रभाग आरक्षण सोडतीसाठी वापरली जाणारी एक व्यवस्थित आणि निष्पक्ष प्रक्रिया आहे। यामध्ये प्रभागांचे आरक्षण उदाहरणार्थ अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, इतर मागासवर्ग म्हणजे OBC, तर महिला आणि सर्वसाधारण आरक्षण ठरवण्यासाठी एक विशिष्ट क्रम किंवा चक्र अनुसरले जाते। याचा उद्देश प्रत्येक निवडणुकीत आरक्षण हे प्रभागांमध्ये समान रीतीने वितरित करणे आणि कोणत्याही प्रभागाला सतत एकाच प्रकारचे आरक्षण लागू होणार नाही याची खात्री करणे हा आहे। आता समजा एका महानगरपालिकेत 10 प्रभाग आहेत आणि आरक्षणाचे चक्र आहे SC, ST, OBC, महिला आणि नंतर सर्वसाधारण। अगोदरच्या निवडणुकीत प्रभाग 1 ला SC आरक्षण मिळाले असेल तर पुढील निवडणुकीत हे चक्र पुढे सरकेल आणि प्रभाग 1 ला ST म्हणजे त्याच्या पुढचं आरक्षण जे आहे ते मिळू शकेल किंवा इतर श्रेणी मिळेल। अशा प्रकारे प्रत्येक निवडणुकीत आरक्षण बदलत जातं या चक्रकार पद्धतीत। याने काय होतं तर कोणताही प्रभाग कायमस्वरूपी एकाच श्रेणीमध्ये अडकत नाही आणि विविध समुदायांना त्यांच्या वॉर्डमध्ये, प्रभागामध्ये प्रतिनिधित्वाची संधी मिळते। आता राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आलाय। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी पूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते। त्यानंतर मुंबई महापालिकेच्या सर्व 227 प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाकडून मंजुरी देण्यात आली आहे। आता या सगळ्या 227 प्रभागांवर हा परिणाम होणार आहे चक्राकार पद्धतीचा। यामुळे काही माजी नगरसेवकांना दुसरा वॉर्ड शोधावा लागणार आहे, तर काहींना पुन्हा नव्या संधीची प्रतीक्षा करावी लागणार आहे। माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र। धन्यवाद।